तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आलतो शेताकडे आणि इकडे आपली हळद आहे, हळद काढायची. तर आता द्यायची होती आपल्याला हळद ठोकून. काय माल निघते कोणाला ठाव, मला काय हळदी तेवढं मार्केट दिसे ना मला. तर ही आहे आपली हळद, हिला आता देऊत आपण ठोकून. तर मित्रांनो, हळद फुकून दिली, पण काय करता, लय परेशानी करायची, जळत न राव, लय संकट राहिले. आमचा माणूस आहे ना आणि आम्ही दोघं जायलो फुकून. एवढी आहे मित्रांनो, त्या लिंबापर्यंत नजर जाईल तिथं आपली हळद आहे, केव्हा जळली एवढी. मालाचा पत्ता नाही, पण मालाचा पत्ता नाही, पण काय करता, आपलीच आहे. आपलीच आहे, पण मालाचा पत्ता नाही. माल काय निघल, काय साल धरावं लागेल, कोणाला ठाव दुसरीकडे जात. हो, तसंच वाटायले. काय होतंय कोणाला ठाव, काही कळून झालं. आता जायचे गावाकडं. तर हे पहा मित्रांनो, मी आता पुन्हा शेताकडे निघालेलो आहे. दुपारी आलो तर मग अशी तुम्हाला म्हणलं होतं जाऊन गावाकडे, तेव्हा गावाकडे आलो, आंघोळ वगैरे केली. आता मस्तपैकी फ्रेश झालो. आता जायचं शेताकडे, हळदी काढाय माणसं आलेली आहेत, त्यांच्या मागे थोडंसं फिरायचं. चला तर जाऊ शेताकडे. तर पहा मित्रांनो, हे आलतो शेताकडे, हळद जाळायची होती. सकाळी जाळली काही एवढी, आणि आता पुन्हा एवढी जाळायलो. जळत न झाली हो, काय करावं, लय परेशान करायची. दुसऱ्याच्या रानातली पाचट आणू 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 जाळावं लागायची, काय करावं. आणि हळद निघाली इतकी आम्हाला या एवढ्या रानात, हे इतकी. चला आता जाऊ गावाकडे. तर पहा मित्रांनो, मगाशी हळद वगैरे ठोकून दिली आणि जायचं होतं गावाकडे, पण हळद काढल्यामुळे इथं मुक्काम करावं लागला, त्यामुळे जेवण वगैरे केले आणि आता मोटराची लाईन येणार आहे, मोटरा वगैरे लावायचे आणि झोपी जायचं. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.